Hi friends, a very good morning. Friends, after so many days, repeatedly we are going to turn on our syllabus. My dear friends, in the last before the examinations, we were decided to different syllabus, but after contacting to our colleague or to our senior persons, they are telling that we have to change some topic in the coming examinations. So after the long conversations, lastly we were discussed about we have cancelled the Midsummer Night's Dream, and we will turn to our next, that is our an enemy of the people. Finally, my dear friend, we will be turn our next drama, that is the an enemy of the people 4.3. My dear friends, this drama was written by Henrik John Ibsen. The date of birth was 20th March 1828 and the date of the death 23rd May 1906. He was a Norwegian playwright, theatre director and the poet. It means lastly we will come on conclusion that Henrik Ibsen was a very versatile director. Also they were one of the very famous writer. विद्यार्थी मित्र हो, आपण बऱ्याच चर्चेअंती आपण मिडसमर नाईट्स ड्रीम हे नाटक आपल्याला घ्यायचं होतं, परंतु काही चर्चेअंती सिनियर लोकांच्या चर्चेअंती आपल्याला असं लक्षात आलं की 4.3 एन एनिमी ऑफ द पीपल हे नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे आणि आपण तेच नाटक यावर्षी अभ्यासणार आहे. हे नाटक हेनरिक जॉन इब्सेन यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. नॉर्वेजियन प्ले रायटर आहेत, ते थिएटर डिरेक्टर आहेत, म्हणजे अनेक नाटकांचं डायरेक्शनसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि ते खूप छान कवी होते. विद्यार्थी मित्र हो, एक वर्साटाईल, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण हेनरिक इब्सेन यांच्याकडे बघू शकतो. ॲज वन ऑफ द फाउंडर्स ऑफ मॉडर्निझम इन थिएटर, इब्सेन इज ऑफन रेफर्ड टू ॲज द फादर ऑफ द रिअलिझम अँड वन ऑफ द इन्फ्लुएन्शनल प्ले रायटर ऑफ हिज टाईम. त्यांच्या काळामधले थिएटर आर्टिस्ट म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो. त्यांनी एक मॉडर्निझम म्हणजे एक आधुनिक जे काही आहे ते नाटकामध्ये त्यांनी आणलेलं होतं. अनेक नवनवीन नाटकं त्यांनी या ठिकाणी या काळामध्ये लिहिलेली होती. 1869चा काळ होता, जो 1869 किंवा 1870चा काळ होता, हा त्यांचा नाटक क्षेत्रातला अतिशय सुवर्ण काळ म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो. सम क्रिटिक्स वुड से दॅट दिस पॉइंट इज इन हिज लाईफ इब्सेन अबंडन्ड द पोएट अँड टूक ऑफ रिअलिझम. 1870 किंवा 1875चा काळ जो होता तो एक त्यांचा सुवर्ण काळ म्हणून बरेच क्रिटिक्स लोकांनी त्यांना नवाजलेलं होतं, किंवा आपण त्यांना म्हणतो एक चांगल्या प्रकारचं त्यांना शाबासकी दिलेली होती, किंवा या काळामध्येच त्यांची जी काही कविता होती, जे कवयित्री क्षेत्र होतं ते त्यांनी वास्तविकतेकडे घेऊन गेलेलं होतं. आणि 1877 साली त्यांनी 5 नाटकंचं जे काही सिरीज होतं ते सिरीज लिहिण्याचं सुरुवात केलेली होती. ते सांगितलेलं ही बिगॅन वॉट बिकम अ सिरीज ऑफ 5 प्लेज इन विच ही एक्झामाइन्स द मॉरल फॉल्ट्स ऑफ मॉडर्न सोसायटी इन ऑर्डर ऑफ अपिअरन्स, द प्लेज वेअर द पिलर ऑफ सोसायटी. त्यांनी आपल्या लिखाणाच्या क्षेत्रामधनं असं दाखवून दिलेलं होतं की प्ले याचा अर्थ नाटक असेल किंवा ड्रामा सेक्शन असेल, तर विद्यार्थी मित्र हो, हे नाटक हे जी काही सोसायटी आहे त्या सोसायटी जो समाज आहे त्या समाजाचे पिलर आहेत. पिलर याचा अर्थ खांब आपण म्हणू शकतो, की समाज ज्याच्यावरती आधारलेला आहे, ज्याच्यावरती विसंबलेला आहे, ज्याच्यावरती स्वतःचं अस्तित्व टेकून ठेवलेलं आहे, असं पिलर्स ऑफ सोसायटी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. त्यांनी बरेच नाटकं लिहिलेले आहेत. अ डॉल्स हाऊस असेल,
घोस्ट्स असेल, ॲन एनिमी ऑफ द पीपल असेल किंवा द वाईल्ड डक असेल. लाईक ऑल ऑफ इब्सेन्स प्लेज, ॲन एनिमी ऑफ द पीपल वॉज ओरिजिनली रिटन इन नॉर्वेजियन अँड इज फुल ऑफ अनट्रान्सलेटेबल वर्ड प्ले. खरं तर ते आपल्या मातृभाषेमध्ये लिखाण करत होते आणि नंतरनं स्पेसिफिकली नंबर ऑफ द कॅरेक्टर्स टायटल्स एक्झिस्ट ओनली इन नॉर्वेजियन ब्युरोक्रॉसी. या नाटकातले काही कॅरेक्टर आपण जरा बघितलं विद्यार्थी मित्र, तर ते स्पेसिफिकली नॉर्वेजियन या देशामधलं जे काही अष्टपैलुत्व आहे किंवा तिथली राहणीमान आहे त्या राहणीमानाला साजेल अशाच पद्धतीचे कॅरेक्टर्स त्यांनी या नाटकामध्ये डेव्हलप केलेले आहेत किंवा त्यांना शेप दिलेला आहे. द होल्डर ऑफ द ट्रूथ, द मॅन हू कॅन सी द एसेन्स ऑफ द सिच्युएशन इज बाउंड ऑफ द अनपॉप्युलर. याचा अर्थ असा की तिथली जी काही सिच्युएशन आहे, तिथली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून त्यातल्या लिमिटेशन्स लक्षात घेऊन या लेखकांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, ॲन एनिमी ऑफ द पीपल हे एक अशा पद्धतीचं प्ले आहे किंवा अशा पद्धतीचं ड्रामा हे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये लोकांना एक वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. खूप छान असं एक हे नाटक आहे. ॲन एनिमी ऑफ द पीपल, अ रिअलिस्टिक प्ले बाय इब्सेन boldly tackles the municipal politics of a Norwegian town and exposes the hypocrisy and the cowardice of the progressive and the democratics. It means here we can understand that politics will play not in just our country but also the whole world was a victim of that a very bad incident or the very bad game where the play where the uses of the people for completing their fulfillment and the completing their expectations with the help of the politicians or the politics. It means what? तर राजकारण हे जे काही आहे हे राजकारणाची वास्तविकता लेखकांनी या नाटकामधनं आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेला आपण नाटक हे क्षेत्र बघतो किंवा नाटकाकडे आपण ज्यावेळेला लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की राजकारण हा जो काही भाग आहे तो राजकारण भाग केवळ आपल्या देशामध्ये नाही आहे तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी स्वतःची स्वार्थी वृत्ती पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्या गोष्टींचा वापर करून घेतला जातो किंवा त्या गोष्टींचा उपयोग करून घेतला जातो असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आहे. या ठिकाणी इब्सेन यांनी त्या वास्तविकतेची ओळख आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून किंवा या प्लेच्या माध्यमातून करून दिलेली आहे. खूप छान असं नाटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं किंवा वाचायला मिळतं जिथं मेन कॅरेक्टर एक प्रोटॅगॉनिस्ट आपण ज्याला म्हणतो तो कॅरेक्टर आहे या ठिकाणी जो आपण म्हणू शकतो की डॉक्टर स्टॉकमॅन इज द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द प्ले इव्हेंच्युअली विन्स हिज पॉईंट इवन थ्रू बाय दिस टाईम ही अहेड ऑफ द मासेस. याचा अर्थ असा की डॉक्टर स्टॉकमॅन जे आहे तो डॉक्टर स्टॉकमॅन हा त्या त्या प्लेमधला सेंट्रल कॅरेक्टर आहे ज्याच्या कडेने ही स्टोरी फिरत असते. कम्प्लिटली नॉवेल त्याच्या कडेने ओव्हरऑल फिरताना आपल्याला लक्षात आलेलं आहे की त्याच्यानंतर डॉक्टर स्टॉकमॅन हे कॅरेक्टर ॲक्च्युली नेमकं आहे काय. डॉक्टर स्टॉकमॅन हे कॅरेक्टर इज द सेंट्रल कॅरेक्टर वेअर ही वॉज वन मेडिकल ऑफिसर अँड फ्रॉम हिज माइंड ही वॉज थॉट दॅट वी विल डू a social awareness about the baths committee because I am a municipal officer and I am also the chairman of bath committee where my work will do for development or for what we can say that is the awareness upon the society. असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझं काम काय आहे. तर माझं काम आहे
की या सोसायटीमध्ये काय चाललेलं आहे, या समाजामध्ये काय चाललेलं आहे. त्या समाजामध्ये जी काही तिथली कमिटी आहे त्या कमिटीचं मी चेअरमन आहे आणि त्या चेअरमन या नात्याने मला या समाजामध्ये जे काही स्वच्छता करायची आहे. आता थोडंसं वेगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी मित्र हो. बाहेरच्या देशामध्ये म्युन्सिपल कमिटी आहे, स्वच्छता कमिटी म्हणतो. आता आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक पद्धतीच्या कमिट्या असतात. त्याच प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये एक म्युन्सिपल बाथ कमिटी आहे. बाथ याचा अर्थ अंघोळ. आता इथं अंघोळ असं न घेता येणार, तर बाथ वॉटर म्हणजे अंघोळीसाठी जे पाणी आपण वापरतो कंटिन्युटेड आपण म्हणतो की अंघोळीसाठी जे पाणी वापरलं जाणार आहे त्या अतिशय दूषित पाणी पूर्ण शहराला पुरवठा व्हायला लागलेला आहे. आणि हे दूषित होणाऱ्या पाणी पुरवठा बघून डॉक्टर स्टॉकमॅनला खूप वाईट वाटतं आणि तो स्वतःच्या मनाशी ठरवतो की बाबा नाही, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी काहीतरी बदल घडवायचा आहे. आणि मग बदल घडवण्यासाठी तो लोकांच्या विरोधात बोलायला तयार होतो. लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी तो उभे राहतो आणि इथून खरं त्या नाटकाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर आहेत विद्यार्थी मित्र. मग ते डॉक्टर थॉमस स्टॉकमॅन असेल जो सेंट्रल कॅरेक्टर आहे, मेडिकल ऑफिसर आहे. त्याच्यानंतर मिसेस स्टॉकमॅन हिज वाईफ म्हणजे त्याची मिसेस आहे. पेट्रा देअर डॉटर त्यांची मुलगी आहे. एजिलिफ अँड मॉर्टन त्यांचे मुलं आहेत, जो 13 आणि 10 वर्षाचा आहे. पीटर स्टॉकमॅन द डॉक्टर्स एल्डर ब्रदर, पीटर स्टॉकमॅन हा त्या डॉक्टर स्टॉकमॅनचा भाऊ आहे. आणि तो आल्सो ही वॉज अ मेयर ऑफ दॅट सिटी. मेयर याचा अर्थ महापौर बरं का, जो मेन असतो तो शहराचा. अशा अनेक महत्त्वाचे कॅरेक्टर या नाटकामध्ये आपल्याला बघायचे आहेत. जस्ट इट वॉज द स्टार्टिंग ऑफ अवर ड्रामा. वी विल इंट्रोड्यूस to that character and after we'll be start to the next period. Still so far we'll be stop here. Thank you. Hi friends, a very good morning. Friends, after so many days repeatedly we are going to turn on our syllabus. My dear friends, in the last before the examinations we were decided to different syllabus, but after contacting to our colleague or to our senior persons, they are telling that we have to change some topic in the coming examinations. So after the long conversations, lastly we were discussed about we have cancelled the Midsummer Night's Dream, and we will turn to our next, that is our an enemy of the people. Finally, my dear friend, we will be turn our next drama, that is the an enemy of the people 4.3. My dear friends, this drama was written by Henrik John Ibsen. The date of birth was 20th March 1828 and the date of the death 23rd May 1906. He was a Norwegian playwright, theatre director and the poet. It means lastly we will come on conclusion that Henrik Ibsen was a very versatile director. Also they were one of the very famous writer. विद्यार्थी मित्र हो, आपण बऱ्याच चर्चेअंती आपण मिडसमर नाईट्स ड्रीम हा हे नाटक आपल्याला घ्यायचं होतं, परंतु काही चर्चेअंती सिनियर लोकांच्या चर्चेअंती आपल्याला असं लक्षात आलं की 4.3 बी ॲन एनिमी ऑफ द पीपल हे नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे.
आणि आपण तेच नाटक यावर्षी अभ्यासणार आहे. हे नाटक हेनरिक जॉन इब्सेन यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. नॉर्वेजियन प्ले रायटर आहेत ते, थिएटर डिरेक्टर आहेत, म्हणजे अनेक नाटकांचं डायरेक्शनसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि ते खूप छान कवी होते. विद्यार्थी मित्र हो, एक वर्साटाईल, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण हेनरिक इब्सेन यांच्याकडे बघू शकतो. ॲज वन ऑफ द फाउंडर्स ऑफ मॉडर्निझम इन थिएटर, इब्सेन इज ऑफन रेफर्ड टू ॲज द फादर ऑफ द रिअलिझम अँड वन ऑफ द इन्फ्लुएन्शनल प्ले रायटर ऑफ हिज टाईम. त्यांच्या काळामधले थिएटर आर्टिस्ट म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो. त्यांनी एक मॉडर्निझम म्हणजे एक आधुनिक जे काही आहे ते नाटकामध्ये त्यांनी आणलेलं होतं. अनेक नवनवीन नाटकं त्यांनी या ठिकाणी या काळामध्ये लिहिलेली होती. 1869चा काळ होता, जो 1869 किंवा 1870चा काळ होता, हा त्यांचा नाटक क्षेत्रातला अतिशय सुवर्ण काळ म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो. सम क्रिटिक्स वुड से दॅट दिस पॉईंट इज इन हिज लाईफ इब्सेन अबंडन्ड द पोएट्री अँड टूक ऑफ रिअलिझम. 1870 किंवा 1875चा काळ जो होता तो एक त्यांचा सुवर्ण काळ म्हणून बरेच क्रिटिक्स लोकांनी त्यांना नवाजलेलं होतं, किंवा आपण त्यांना म्हणतो एक चांगल्या प्रकारचं त्यांना शाबासकी दिलेली होती, किंवा या काळामध्येच त्यांची जी काही कविता होती, जे कवयित्री क्षेत्र होतं ते त्यांनी वास्तविकतेकडे घेऊन गेलेलं होतं. आणि 1877 साली त्यांनी 5 नाटकंचं जे काही सिरीज होतं ते सिरीज लिहिण्याची सुरुवात केलेली होती. ते सांगितलेलं ही बिगॅन what become a series of 5 plays in which he examines the moral faults of modern society in order of appearance. The plays were the pillar of society. त्यांनी आपल्या लिखाणाच्या क्षेत्रामधनं असं दाखवून दिलेलं होतं की प्ले याचा अर्थ नाटक असेल किंवा ड्रामा सेक्शन असेल, तर विद्यार्थी मित्र हो, हे नाटक हे जे काही सोसायटी आहे ते सोसायटी जो समाज आहे त्या समाजाचे पिलर आहेत. पिलर याचा अर्थ खांब आपण म्हणू शकतो, की समाज ज्याच्यावरती आधारलेला आहे, ज्याच्यावरती विसंबलेला आहे, ज्याच्यावरती स्वतःचं अस्तित्व टेकून ठेवलेलं आहे, असं पिलर्स ऑफ सोसायटी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. त्यांनी बरेच नाटकं लिहिलेले आहेत. अ डॉल्स हाऊस असेल, घोस्ट्स असेल, ॲन एनिमी ऑफ द पीपल असेल, किंवा द वाईल्ड डक असेल. Like all of Ibsen's plays, An Enemy of the People was originally written in Norwegian and is full of untranslatable wordplay. खरं तर ते आपल्या मातृभाषेमध्ये लिखाण करत होते आणि नंतरनं स्पेसिफिकली नंबर ऑफ द कॅरेक्टर्स टायटल्स एक्झिस्ट ओनली इन नॉर्वेजियन ब्युरोक्रसी. या नाटकातले काही कॅरेक्टर आपण जरा बघितलं विद्यार्थी मित्र, तर ते स्पेसिफिकली नॉर्वेजियन या देशामधलं जे काही अष्टपैलुत्व आहे किंवा तिथली राहणीमान आहे त्या राहणीमानाला साजेल अशाच पद्धतीचे कॅरेक्टर्स त्यांनी या नाटकामध्ये डेव्हलप केलेले आहेत किंवा त्यांना शेप दिलेला आहे. द होल्डर ऑफ द ट्रूथ, द मॅन हू कॅन सी द एसेन्स ऑफ द सिच्युएशन इज बाउंड ऑफ द अनपॉप्युलर. याचा अर्थ असा की तिथली जी काही सिच्युएशन आहे, तिथली जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा विचार करून त्यातल्या लिमिटेशन्स लक्षात घेऊन या लेखकांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, एन एनिमी ऑफ द पीपल हे एक अशा पद्धतीचं प्ले आहे किंवा अशा पद्धतीचं ड्रामा हे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये लोकांना एक वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. खूप छान असं एक हे नाटक आहे. एन एनिमी ऑफ द पीपल, अ रिअलिस्टिक प्ले बाय इब्सेन boldly tackles the municipal politics of a Norwegian town and exposes the hypocrisy and the cowardice of the progressive and the democrats. It means here we can understand that politics will play not in just our country but also the whole world was a victim of that a very bad incident or the very bad game where the play where uses of the people for completing their fulfillment and the completing their expectations with the help of the politicians or the politics. It means what? तर राजकारण हे जे काही आहे हे राजकारणाची वास्तविकता
लेखकांनी या नाटकामधनं आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेला आपण नाटक हे क्षेत्र बघतो किंवा नाटकाकडे आपण ज्यावेळेला लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की राजकारण हा जो काही भाग आहे तो राजकारण भाग केवळ आपल्या देशामध्ये नाही आहे, तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी स्वतःची स्वार्थी वृत्ती पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्या गोष्टींचा वापर करून घेतला जातो किंवा त्या गोष्टींचा उपयोग करून घेतला जातो असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आहे. या ठिकाणी इब्सेन यांनी त्या वास्तविकतेची ओळख आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून किंवा या प्लेच्या माध्यमातून करून दिलेली आहे. खूप छान असं नाटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं किंवा वाचायला मिळतं, जिथं मेन कॅरेक्टर एक प्रोटॅगॉनिस्ट आपण ज्याला म्हणतो तो कॅरेक्टर आहे या ठिकाणी जो आपण म्हणू शकतो की Dr. Stockman is the central character of the play, eventually wins his point even through by this time he ahead of the masses. याचा अर्थ असा की डॉक्टर स्टॉकमॅन जे आहे तो डॉक्टर स्टॉकमॅन हा त्या प्लेमधला सेंट्रल कॅरेक्टर आहे, ज्याच्या कडेने ही स्टोरी फिरत असते. कम्प्लिटली नॉवेल त्याच्या कडेने ओव्हरऑल फिरताना आपल्याला लक्षात आलेलं आहे की त्याच्यानंतर डॉक्टर स्टॉकमॅन हे कॅरेक्टर ॲक्च्युली नेमकं आहे काय. डॉक्टर स्टॉकमॅन हे कॅरेक्टर इज द सेंट्रल कॅरेक्टर वेअर ही वॉज वन मेडिकल ऑफिसर अँड फ्रॉम हिज माइंड ही वॉज थॉट दॅट वी विल डू अ सोशल अवेअरनेस about the baths committee because I am a municipal officer and I am also the chairman of bath committee where my work will do for development or for what we can say that is the awareness upon the society. असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझं काम काय आहे. तर माझं काम आहे की या सोसायटीमध्ये काय चाललेलं आहे, या समाजामध्ये काय चाललेलं आहे, त्या समाजामध्ये जी काही तिथली कमिटी आहे त्या कमिटीचं मी चेअरमन आहे आणि त्या चेअरमन या नात्याने मला या समाजामध्ये जे काही स्वच्छता करायची आहे. आता थोडंसं वेगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं विद्यार्थी मित्र हो. बाहेरच्या देशामध्ये म्युन्सिपल कमिटी आहे, स्वच्छता कमिटी म्हणतो. आता आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक पद्धतीच्या कमिट्या असतात. त्याच प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये एक म्युन्सिपल बाथ कमिटी आहे. बाथ याचा अर्थ अंघोळ. आता इथं अंघोळ असं न घेता येणार तर बाथ वॉटर म्हणजे आंघोळीसाठी जे पाणी आपण वापरतो कंटिन्युटेड आपण म्हणतो की आंघोळीसाठी जे पाणी वापरलं जाणार आहे त्या अतिशय दूषित पाणी पूर्ण शहराला पुरवठा व्हायला लागलेला आहे आणि हे दूषित होणाऱ्या पाणी पुरवठा बघून डॉक्टर स्टॉकमॅनला खूप वाईट वाटतं आणि तो स्वतःच्या मनाशी ठरवतो की बाबा नाही, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी काहीतरी बदल घडवायचा आहे. आणि मग बदल घडवण्यासाठी तो लोकांच्या विरोधात बोलायला तयार होतो, लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी तो उभे राहतो आणि इथून खरं त्या नाटकाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टर आहेत विद्यार्थी मित्र. मग ते डॉक्टर थॉमस स्टॉकमॅन असेल जो सेंट्रल कॅरेक्टर आहे, मेडिकल ऑफिसर आहे. त्याच्यानंतर मिसेस स्टॉकमॅन हिज वाईफ म्हणजे त्याची मिसेस आहे. पेट्रा देअर डॉटर त्यांची मुलगी आहे. एजिलिफ अँड मॉर्टन त्यांचे मुलं आहेत जो 13 आणि 10 वर्षाचा आहे. पीटर स्टॉकमॅन द डॉक्टर्स एल्डर ब्रदर. पीटर स्टॉकमॅन हा त्या डॉक्टर स्टॉकमॅनचा भाऊ आहे आणि तो आल्सो ही वॉज अ मेयर ऑफ दॅट सिटी. मेयर याचा अर्थ महापौर बरं का, जो मेन असतो तो शहराचा. अशा अनेक महत्त्वाचे कॅरेक्टर या नाटकामध्ये आपल्याला बघायचे आहेत. जस्ट इट वॉज द स्टार्टिंग ऑफ अवर ड्रामा. वी विल इंट्रोड्यूस to that character and after will we start to the next period. Still
So far we'll be stop here. Thank you.